नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण निश्चयक पद्धत म्हणजेच क्रेमरची पद्धत हे आपण अभ्यासणार आहोत. त्यालाच इंग्लिशमधून म्हणतोय आपण डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स मेथड. तर ह्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी लेट्स रिमेंबर, अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर क्रॅमर्स मेथड टू सॉल्व अ सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे ही जी क्रॅमरची पद्धत आहे ती आपण एक सामायिक समीकरणानं ही सोडवू शकतो. आणि दुसरी आहे राईट गिवन इक्वेशन इन द फॉर्म ax प्लस by बरोबर c. त्यानंतर सांगितले फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट d dx अँड dy. आणि लास्ट सांगितले युजिंग x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. Find the value of x and y. म्हणजे आपल्याला ही चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आणि ह्या पद्धतीनुसार काय करायचे, ही एक्झाम्पल सॉल्व करायची. ही मेथड पहिल्यांदा सांगितली आहे. जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे ते ax प्लस by इज इक्वल टू c ह्याच्या स्वरूपात आहे का ते बघायचं. जर नसेल तर ह्याच्या स्वरूपात लिहावं लागेल. त्यानंतर लिहिल्यानंतर त्याच्यामधून काय काढायचं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स. त्याच्यामधून डीची व्हॅल्यू काढायची, dxची व्हॅल्यू काढायची आणि dy ची व्हॅल्यू काढायची. अशा 3 व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी काढायच्या आहेत. ही काढल्यानंतर तुम्हाला क्रॅमरच्या पद्धतीनं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू काढायची. मग एक्सची व्हॅल्यू काढताना काय करायचं, dx अपॉन d. हा dxची व्हॅल्यू कुठली घेणार आहे तुम्ही, ह्या ठिकाणी घ्यायची dx. आणि इथल्या डीची व्हॅल्यू कुठली घेणार आहे तुम्ही, ह्या डीची घ्यायची. आणि दुसरा आहे y इज इक्वल टू dy अपॉन d. म्हणजे dy इथली किंमत आणि इथली किंमत, या दोघांची किंमत काय करायची आपल्याला, ह्या दोघांच्या किंमतीचं डिव्हायडेशन करायचं आहे. त्यावेळेस काय मिळणार आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. अशा 2 एक्स वायच्या उकली तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर आपण पाहणार आहे निश्चयक पद्धत, क्रेमरची पद्धत. ह्याच्यामध्ये काय, जर तुम्हाला 2 इक्वेशन दिली असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर डी काढायचा. डी काढत असताना काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये a1 a2 b1 b2 हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर dx काढायचं आहे, c1 c2 b1 b2 आणि dy काढायचं आहे a1 a2 c1 c2. ही क्रॅमरच्या पद्धतीमध्ये लिहायचं आहे आपल्याला. मग तुम्हाला ह्या ठिकाणी गुलाबी रंगाने ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ही जी मेथड आहे ही वरच्यात जे आपण डी मध्ये वापरणार आहे a1 a2 b1 b2 हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि हा जो b1 b2 हा पहिला कॉलम तुमचा झाला a1 a2चा, दुसरा कॉलम b1 b2चा आहे. डी ऑफ एक्स काढताना आहे असा b1 b2चा हे त्या ठिकाणी ठेवायचा. मात्र पुढच्या पहिल्या कॉलममध्ये काय घ्यायचा तर ए बी झाला, राहिला कुठला मग सी, म्हणून लिहायचं तर c1 c2. त्यानंतर dy काढताना तिरकस कॉलम करायचा ह्या ठिकाणी. c1 c2 आहे असा तिरकस आणायचं इकडं c1 c2 आणि राहतोय काय इकडचा वरचा a1 a2. ही टर्म खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ही क्रॅमर्स पद्धतीची ट्रिक्स आहे. त्यानंतर x इज इक्वल टू dx अपॉन d काढा, y इज इक्वल टू dy अपॉन d ह्याच्यावरून काढा. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये पहिले ह्या सर्कलमध्ये दिले 3x - 2y इज इक्वल टू 3 आणि दुसरीकडे दिले 2x + y इज इक्वल टू 16. असं 2 कॉलम दिले. त्याच्यामध्ये सांगितले फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिव्हन इक्वेशन. ह्या इक्वेशनमधून आपल्याला काय करायच्या, ह्यांच्या किमती काढायच्या. म्हणजे वरील समीकरणाच्या निश्चयकांच्या किमती काढा म्हटलेला आहे. आता किमती काढायच्या डायरेक्ट काय करूया आपण, ह्याच्यामध्ये किमतीच टाकूया. डीची किंमत माहिती आहे आपल्याला काय, a1 b1 a2 b2. परंतु ह्याच्यामध्ये लिहावं लागेल आपल्याला काय आहे, पहिल्यांदा a1 नंतर b1 नंतर c1.
त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनला देऊया आपण A2 B2 आणि C2. आता Dमध्ये काय आहे A1 A2 B1 B2. A1ची किंमत म्हणजे कुठली आली, याचा सहगुणक घ्यायचा कधीही, या ठिकाणी 3 आली. त्यानंतर A2ची किंमत किती आहे, या ठिकाणी A2ची किंमत 2 आहे म्हणून या ठिकाणी 2 ठेवलं. त्यानंतर दुसरं काय आहे, त्यानंतर B1 B2 ही किंमत ठेवायची आहे. B1ची किंमत किती आहे, 2 आहे. ह्या ठिकाणी किती घ्यायची इथं 2, पण 2ला चिन्ह कुठलं आहे, वजा, म्हणून ह्या ठिकाणी काय ठेवली, वजा 2 ठेवली. त्यानंतर दुसरं आहे B2. B2ची किंमत किती आहे, ह्या ठिकाणी फक्त वायचा आहे, ह्याचा सहगुणक नसतो म्हणजे किती असतो, या 1 असतो. या सहगुणक म्हणजे काय, कोएफिशियंट. ह्या ठिकाणी आपण 1 घेतला. दोघांचा गुणाकार करायचा, ह्या ठिकाणी गुणाकार करतो 3 गुणुले 1 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -2 × 2, म्हणजे ह्यानं ह्याला गुणायचं, नंतर मायनस चिन्ह द्यायचं आणि -2 ह्या 2ला मल्टिप्लाय करा. किती होईल, 3 × 3 -2 × 2 = 4, पण ह्याला चिन्ह कुठलं आहे, मायनस आहे, मायनस काय आलं ह्या ठिकाणी 4 आलं. बरोबर 3 -+4 म्हणजे 4 आणि 3 किती येते, 7, म्हणजे ह्या ठिकाणी टर्म काय आली, आपली 7 आली. आता तशीच dy ची किंमत काढायची आहे. dy ची किंमत dx ची किंमत काढायची आहे. dx ची किंमत काढताना काय आहे, C1 C2 B1 B2. C1 C2 ची किंमत टाकूया इथं. C1 ची किंमत आहे 3 आणि C2 ची किंमत आहे 16. त्यानंतर B1 ची किंमत आहे 2 आणि B2 ची किंमत आहे 1. ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ह्या ठिकाणी 3 × 1 मायनस नेक्स्ट आहे 16 × 2 किंवा 2 × 16 कसं येईल, 16 × 2, 3 1 = 3 -16 2 = 32 इज इक्वल टू 32 - 3 29. सॉरी, ह्या ठिकाणी -2 आहे, ते ह्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन द्यायचं राहिलं होतं. ह्या ठिकाणी आपण काय केलं, तर -2 घेतलं. 3 × 3 आणि 16 दोन्ही 32, पण कसलं 32 येणार आहे, -32 येईल. ह्या ठिकाणी 3 मायनस काय येणार आहे, प्लस येणार आहे. 32 इज इक्वल टू 32 आणि 3 35, म्हणजे ह्या ठिकाणी किती किंमत येईल, तर आपली 35 येईल. त्यानंतर d(y) काढायचा. d(y) काढताना काय, A1 A2 C1 C2. A1 A2 ची किंमत किती आहे, A1 ची किंमत आहे ह्या ठिकाणी 3 आहे आणि A2 ची किंमत किती आहे, या ठिकाणी 2. C1 ची किंमत आहे 3 आणि C2 ची किंमत आहे 16. तिरकस गुणाकार करूया आपण ह्यांचा, काय होईल, डायरेक्ट करूया. 16 3 48 -3 2 6. 48 मधनं 6 गेलं राहते किती, 42, म्हणजे उत्तर किती आलं इथं, 42. त्यानंतर सांगितले व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल, म्हणजे क्रॅमरच्या पद्धतीने उकल काढायची आहे आपल्याला. ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढताना आपल्याला कशी काढायची आहे, x इज इक्वल टू d(x/d). मग d(x) ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, काय सांगितले, dx/d. dxची व्हॅल्यू काय आहे, ह्या ठिकाणी किती आहे, 35 आलेले आहे dxची. अपॉन d, ची व्हॅल्यू किती आहे, 7, 7 5 35, म्हणजे 7 5 = 35. y ची किंमत काढायची आहे तुम्हाला. y ची किंमत काय आहे, y इज इक्वल टू d(y/d). dy ची किंमत ह्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. dy ची किंमत किती दिली, 42 दिलेली आहे आणि d ची किंमत किती आहे, 7 7 7 42, म्हणजे ह्या ठिकाणी व्हॅल्यू किती आली, 6. म्हणजेच आपली x आणि y ची किंमत किती आली, 5 आणि 6 आली. तर अशा प्रकारे ही होती ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आपण सराव संच 1.3 पाहणार आहे. त्यातला पहिलाच क्वेश्चन आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. ह्याच्यामध्ये करेक्ट नंबर भरायचा आहे. ह्या ठिकाणी 3 गुणुले काय दिले, या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय 3 × 5 मायनस ही कंपल्सरी असणार आहे. डॅश × 4 म्हणजे काय, 4 कोणी मल्टिप्लाय करणार आहे, ह्या 2 न मल्टिप्लाय करणार, म्हणजे उत्तर किती आलं इथं 2 आलं.
ह्यांचा गुणाकार केला 3 5 15 आणि 4 2 8, 15 8 गेलं राहते किती 7. तर अशी ही पहिली काय आहे रिकाम्या जागा योग्य शब्द भरा, हा पहिला क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे पुढील निश्चयकांच्या किमती काढा, म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिलाच क्वेश्चन आहे -1 2 दिलेला आहे आणि 7 4 दिलेला आहे. काय करणार ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आणि दोघांच्या मध्ये मायनस साइन द्यायचं. -1 × 4 -1 × 4 -7 × 2, 4 1 जार 4 आणि मायनस प्लस मायनस, ह्या ठिकाणी मायनस आहे असं दिलं आणि 7 2 जार 14, मायनस मायनस प्लस म्हणून ह्यांची काय करणार आहे ॲडिशन करणार आहे. 14 + 4 18 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आलं. ह्या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल तसंच आहे, हे तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे ह्या ठिकाणी दिलेलं आहे 7/3 आणि 3/2, 5/3 आणि 1/2. अशा दोन त्या ठिकाणी तुम्हाला अपॉनमध्ये किमती दिलेल्या आहेत. अपॉनमध्ये जरी किमती दिल्या तर एकच लक्षात ठेवायचा, गुणाकार असेल तर वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा, खालच्या खालच्यांचा गुणाकार करायचा. ह्या ठिकाणी 7/3 × 1/2 आहे असं म्हणलं आणि ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा. बघा ह्याने ह्याला आपण काय केलं मल्टिप्लाय केलं. नंतर काय करणार आहे ह्या टर्मने ह्या टर्मला मल्टिप्लाय करा, म्हणजे 3/2 × 5/3 हे टर्म लिहिले. गुणाकार आहे या दोघांच्या मध्ये, म्हणजे काय करणार वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा, खालच्या खालच्यांचा गुणाकार आहे. 7 1 जार 7, 3 2 जार 6, मायनस 5 3 जार 15, 3 2 जार 6. दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे म्हणून एकदाच घेतला आणि 7 - 15 ह्या ठिकाणी घेतलं. ह्या ठिकाणी प्लस आहे नसतो म्हणजे काय आहे तर प्लस आहे, प्लस मायनस मायनस म्हणून ह्यांचे काय करणार आहे सबट्रॅक्शन करणार आहे. 15 - 7 8 आणि बिग नंबरचं साईन द्यायचं आणि राहायला काय 3. हे दोन्ही नंबर कुठल्या पाड्यात आहेत तर ह्या ठिकाणी 2च्या पाड्यात आहेत. 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8, परंतु 4ला साईन कुठले येणार आहे मायनस येणार, म्हणजे उत्तर काय आलं -4/3. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. पुढील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता ह्याच्यामध्ये मागाच्या सारखी ट्रिक्स आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर 3x - 4y = 10 आणि दुसरे क्वेश्चन दिले 4x + 3y = 5. ह्याच्यामध्ये पहिली किंमत काय म्हणणार आपण a1 मानायची. त्यानंतर -4 आहे त्याला b1 आणि 10 आहे त्याला c1. a1 b1 c1 ह्यांच्या किमती फक्त मांडून घेतल्या. जर मायनस असेल तर मायनस देऊन द्या. जर मायनस साईन जर तुम्ही चुकला ह्या ठिकाणी तर अख्खं पूर्ण एक्झाम्पल चुकत जाते. त्यानंतर दुसरे इक्वेशन आहे 4x + 3y = 5. ह्याच्यामध्ये a2 ची किंमत आहे 4, b2 ची किंमत आहे 3 आणि c2 ची किंमत आहे 5. त्याच्यामध्ये d ची व्हॅल्यू लिहिली आपण काय a1 a2 b1 b2 ह्याच्यामध्ये किमती टाकूया आपण. काय टाकली 3 4 -4 3. तिरकस गुणाकार करा. ह्या ठिकाणी 3 × 3 मायनस 4 × -4 किंवा -4 × 4, 3 3 9 मायनस आहे ह्या ठिकाणी 4 × 16 आणि मायनस प्लस मायनस. ह्या ठिकाणी 9 मायनस मायनस प्लस आणि हा 16 आहे असं दिला, म्हणजे डी ची किंमत किती आली 15 आली. डी ऑफ एक्स तुम्हाला माहीत आहे कसा काढायचा. काय करणार c1 c2 b1 b2. c1 c2 ची किमती तिथे कोण टाकायच्या किती टाकलेल्या 10 5 - 4 3, 10 × 3 आणि 5 × 10 × 3 मायनस 5 × -4. 10 3 30 वजा आहे 4 25 आणि इथलं मायनस चिन्ह. 30 मायनस मायनस प्लस हा 20 आहे असं घेतला. 20 आणि 30 50, म्हणजे डी ऑफ एक्स मिळाला किती मिळाला 50 मिळाला. तसा डी ऑफ वाय काढायचा. a1 a2 c1 c2 ह्यांच्या किमती टाकल्या 3 4 10 5. तिरकस गुणाकार करा. 3 × 5 वजा 4 × 10, 3 5 15, 10 चौक 40, 15 40 गेलं राहते किती 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा 25. पण ह्याच्यामध्ये सांगितले काय क्रॅमरच्या पद्धतीनुसार काढायचं आहे. क्रॅमरची पद्धत आपण मगाशी ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलेली आहे. काय क्रॅमरच्या पद्धतीनुसार बाय क्रॅमर्स रूल वापर मानायचं सेमीवाले. x = dx/d. x = dx ची किंमत आपल्याला दिलेली आहे. किती काढली आपण ह्या ठिकाणी
25 आलेली आहे. तीच 25 या ठिकाणी किंमत वापरली आहे. dx/d म्हणून x इज इक्वल टू dxची किंमत किती आहे 50 आहे. 50/25 25 दोन्ही 50 म्हणजे भागाचा बसला 2चा बसला. तसं yची किंमत काढूया dy/d म्हणजेच y इज इक्वल टू -25/25 म्हणजेच 25 1 जार 25 कितीचा भाग बसला ह्या ठिकाणी x आणि ह्या ठिकाणी मायनस आहे म्हणून ह्या ठिकाणी मायनस चिन्ह दिलं म्हणून x yची काय उकल आली 2 आणि -1 सेम वाले काय लिहिणार इज द सोल्युशन लिहिलं. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आहे 4x + 3y - 4 बरोबर 0 आणि 6x दुसरे इक्वेशन दिले 6x बरोबर 8 - 5y. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी काय दिलं आहे तर ह्या ठिकाणी -4 दिलं आहे पण तुम्हाला माहीत आहे ax + by = c या स्वरूपात लिहायचं म्हणजे हा -4 उचलायचा आणि उजव्या साईडला न्यायचा म्हणजे -4चं काय होणार आहे +4 होणार आहे. ह्या ठिकाणी +4 झालं आणि ह्या ठिकाणी 6x म्हणजे पहिलं काय सांगितलं पहिली एक्सची टर्म घ्यायची म्हणजे 6x तर डाव्या बाजूला आहेच. त्यानंतर byची किंमत किती आहे ह्या ठिकाणी -5y इकडं आणा म्हणजे काय होणार +5y होईल आणि बरोबर चिन्ह आहेच दिलं. सीची किंमत किती आहे ह्या ठिकाणी ऑलरेडी उजव्या साईडला दिलेलंच आहे 8 म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळाली. मग आता ह्याच्यामध्ये जसं पहिले एक्झाम्पल बघितलं सेम तसं सॉल्व करा. डी काढा d(x) काढा dy काढा क्रॅमरच्या पद्धतीनुसार x काढा y काढा तुम्हाला एक्झाम्पल मिळून जाईल. तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी तिथं मिळून जाईल. त्यानंतर तिसरे एक्झाम्पल दिलेलं आहे, चौथं दिलेलं आहे, पाचवं दिलेलं आहे. हे तुम्ही सॉल्व कराय सोपी आहे ती. जर काय अडचण आली तर कमेंट्समध्ये राईट करा मी तुम्हाला नंतर सॉल्व करून दाखवतो. त्यानंतर 6वं एक्झाम्पल दिलेलं आहे 2x + 3y = 2 आणि दुसरे इक्वेशन आहे x - y/2 = 1/2 असं इक्वेशन दिलेलं आहे. हे पण सिम्पल एक्झाम्पल आहे. a1ची किंमत मांडली 2, b1ची किंमत मांडली 3 आणि c1ची किंमत मांडली 2. a2ची किंमत ह्या ठिकाणी सहगुणन नसतो म्हणजे किती आहे इथं 1 आहे. 1 मायनस b2ची किंमत काय आहे ह्या ठिकाणी सहगुणन नसतो म्हणजे किती आहे 1 1/2 पण 1/2 हा कसा असणार आहे ह्या ठिकाणी मायनस असणार आहे म्हणून मायनस घेतला आपण. आणि लास्ट राहायला c2 काय किंमत आहे 1/2. तीच किंमत मांडली डीचा आपला फॉर्म्युला काय a1 a2 b1 b2. a1ची किंमत काय आहे 2 a2ची किंमत काय आहे 1 b1ची किंमत आहे 3 b2ची किंमत आहे -1/2. तिरकस गुणाकार करा ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे प्रत्येक टर्म करून. तिरकस गुणाकार केला तर काय होणार आहे 2 × -1/2 -1 × 3 फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेले आहे. ह्या ठिकाणी 2 आहे छेद नसतो म्हणजे 1 असतो गुणाकार आहे म्हणून वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार b1 b ह्या ठिकाणी वजा आहे वजा अधिक वजा आणि b1 b ह्या ठिकाणी मायनस आहे 3 1 3 ह्याचं घेतलं. त्यानंतर ह्या 2चा पाडा 2 पर्यंत म्हटलं भाग कितीचा बसला 1चा भाग बसला म्हणजे ह्या ठिकाणी b1 b म्हणजे किती भाग बसला या ठिकाणी 1चा भाग बसला म्हणजे ह्या ठिकाणी 1 दिलं आणि मायनस प्लस मायनस आणि हा वजा 3 ह्याचा दिला. त्यानंतर d = मायनस प्लस म्हणून यांची काय करणार आहे ॲडिशन करणार 3 + 1 4 म्हणजे डीची किंमत काय आली ह्या ठिकाणी -4 आली. d(x) काय सांगितलं c1 c2 b1 b2. त्यानंतर ह्याच्यात dx काढूया आपण त्यांची व्हॅल्यू टाकूया 2 1/2 3 -1/2 तिकडच्या जसं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे त्यानुसार किमती टाका फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 × -1/2 ह्या ठिकाणी घेतलेले आहे -3 × 1/2 3 × 1/2 ह्या ठिकाणी काय इथं छेद नसतो म्हणजे 1 असतो वरच्यांचा गुणाकार करा खालच्यांचा गुणाकार करा b1 b पण कसला आलं -2 आलं आणि इथला पण b1 b म्हणजे काय आला +2 आला -3 1 3 आणि 2 1 जार इथं नसतो म्हणजे छेद 1 असतो इथं b1 b ह्या ठिकाणी दोघांचा छेद कसा आहे समान आहे. ह्या ठिकाणी बघा जर समान असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही दुसरीही मेथड करू शकता. इथं काय करणार इथं दोघांचा छेद समान आहे म्हणून तो काय घेतला एकदाच घेतला म्हणजे -2 -3 = काय किंमत आली ह्या ठिकाणी मायनस प्लस म्हणून दोघांचे काय करणार आहे ॲडिशन करणार 3 आणि 2 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह छेद कायला 5 म्हणजे ही पण ह्या ठिकाणी इथं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे d(y) काढायचं आहे. काय किंमत आहे आपली a1 a2
फॉर्म्युला आपला C1 C2 त्यांच्या किमती टाकल्या 2 तिरकस गुणाकार करा. ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे 2 × 1/2 - 2 × 1 म्हणजेच ह्या ठिकाणी इथं नसतो म्हणजे काय असतो इथं छेद 1 असतो या म्हणजे बे 1 बे आणि बे 1 बे मायनस 2 × 2 म्हणजे काय 2 2चा पाडा 2 पर्यंत मला भाग किती बसतो 1चा भाग बसतो या -2 आहे असा आला आणि 1 मधनं 2 गेलं राहते किती -1 राहते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्रॅमरच्या पद्धतीनुसार सॉल्व्ह करायचं आहे. क्रॅमरची पद्धत काय सांगते x बरोबर dx/d ह्याच्यामध्ये dxची व्हॅल्यू आलेली टाका किती आहे -5/2 आहे अशी -5/2 टाकली छेद हा तुम्हाला मुद्दाम डार्क केलेला आहे. ह्या ठिकाणी हा काय आहे छेद आहे दोघांचा आणि राहायला काय तर डीची किंमत आहे -4. ह्याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा ह्या ठिकाणी हा -5/2 ही टर्म फक्त इकडं आणली आणि हा -4 इकडं नेला आहे म्हणजे काय होणार आहे -5/2 आहेच टर्म आली हा छेदस्थानी आहे. इकडे गेल्यानंतर काय राहणार तो छेदस्थानीच राहणार आहे. याला आपण काय अपोजिट मेथड केलेली नाही या ठिकाणी म्हणजे ही पूर्ण टर्म निग्लेक्ट केलं तर काय होणार आहे फक्त राहतो एकच म्हणजे काय टर्म आले 1/-4 म्हणजे काय 1/-4 म्हणजे ह्या ठिकाणी काय टर्म येईल वरच्या वरच्याचा गुणाकार करा खालच्या खालच्यांचा गुणाकार करा. ह्या टर्म जरा नीट समजून घ्या बाळांनो -5/2 आहे छेद -4 आहे म्हणजे ह्या ठिकाणी टर्म काय आले -5/2 हे इथं नसतो म्हणजे काय आला छेद 1 आला पण ह्या ठिकाणी काय डार्क केलेला छेद आहे ह्याच्यावर नसतो म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. तीच टर्म फक्त इकडे घेतली आहे भागिलेच्या उलटून काय होतं नेहमी गुणवले होते म्हणजे 5 × 5 वजा अधिक आणि 4 × 2 = 8 म्हणजे काय टर्म 5/8. तसाच yची किंमत ह्या ठिकाणी दिलेली आहे dy/d ही किंमत ह्या ठिकाणी -1/-4 मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे 1/4 म्हणजे xy ची किंमत काय आली 5/8 आणि 1/4 ही काय आहे उकल आहे. सेमॉल काय झालं इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा आपला काय होता प्रॅक्टिस सेट 1.3 हा ह्या ठिकाणी इथं संपलेला आहे.